परभणी येथून निघालेला भीमसैनिकाचा लँडमार्क औरंगाबादमध्ये पोहोचला आहे. काय सांगाल त्याबद्दल? हा जो लॉंग मार्च आहे हा काय कुठल्या एखाद्या विशिष्ट माणसाच्या काही भल्यासाठी किंवा फायद्यासाठी काढलेला नाही. जर आपण पाहिलं बीडची संतोष देशमुखांची हत्या असेल, परभणीची सोमनाथ सूर्यवंशीची हत्या असेल, या प्रकारचा जो अन्याय महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये आणि या खुर्चीवर बसलेले जे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांना जाग यावी आणि यांनी या 18 पगड बहुजन समाजावरती जो अन्याय व्हायला लागला आहे, त्यांना जो न्याय मिळत नाही, त्याच्यासाठी लोकशाहीच्या पद्धतीने लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि त्या पद्धतीने तो लॉंग मार्च इथं आलेला आहे. आणि हे करण्यासाठी मी संपूर्ण समाजाला, सगळ्याच कुठल्याच जाती किंवा धर्माचा उल्लेख करणार नाही, संपूर्ण या महाराष्ट्रातील संपूर्ण प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला मी असं आवाहन करेल की आपण त्या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालं पाहिजे. का? कारण आज संतोष देशमुख आहे, आज सोमनाथ सूर्यवंशी आहे, मग अजून उद्या कोण असेल, त्याच्यानंतर तुमचा नंबर येतो की काय? मग इथला दलित, मुस्लिम, मराठा, साळी माळी, तेली तांबोळी, धनगर जर हा सगळा पीडित असेल, याला जर न्याय मिळत नसेल तर तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार आहे, एकमेकाला साथ द्यावी लागणार आहे आणि सरकारला त्याची भूमिका घेण्यासाठी आपल्याला त्याला आठवण करून द्यावी लागणार आहे की तुम्ही या खुर्चीवर बसलेला आहात तर तुम्हाला सगळ्यांना न्याय द्यावा लागणार आहे. कुणाला तुम्ही जर पाठीशी घालत असाल, कुणाला जर तुम्ही संरक्षण देत असाल तर इथे ते अजिबात चालणार नाही आणि ही भूमिका मांडण्यासाठी सर्व समाजाला उतरावं लागेल आणि समोर यावं लागेल. म्हणून मी या माध्यमातून अशी विनंती करेल की कुठलीही जात, कुठलाही धर्म न बघता एक माणूस म्हणून सर्वांनी या लॉंग मार्चमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपलं योगदान द्यावं. धन्यवाद. जय हिंद. आपण सेक्युलर रिपब्लिकन पक्ष म्हणून या रॅलीमध्ये सहभागी होणार का? सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनच्या माध्यमातून या रॅलीच्या आम्ही सोबत आहोत. जसं मी आता समाजाला आवाहन केलं त्याच पद्धतीने माझी भूमिका आहे, माझ्या सहकाऱ्यांची भूमिका आहे की आम्ही तन धनाने या लॉंग मार्चमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. आम्ही त्यांना साथ देणार आहोत आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय, संतोष देशमुखला न्याय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठ्यांचा. सुरू करा. जय भीम. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, परंतु आजची जी वर्तमान स्थिती आहे महाराष्ट्रातली किंवा देशातली, तेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा करताना माणसाच्या समोर बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. काय खरंच आमची सत्ता आहे का? खरंच लोकशाही आहे की शाही लोकांची राज्य आहे? शाही लोकांच्या हातात सगळं चाललेलं आहे. शाही लोक कोणते? तर सत्ताधारी लोक, जे विशिष्ट एखाद्या वर्गातून किंवा याच्यातून आलेले लोक, त्यांच्या सगळ्या लालून चालून सगळे त्यांचे पोचले जात आहेत का? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. का? तर इथला जो 18 पगड बहुजन समाज आहे, मग ते संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील, यांच्यावरती जे अन्याय झालेले आहेत त्यांना न्याय देण्यामध्ये हे महाराष्ट्राचं सरकार, राज्य सरकार, मग प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, हे सुद्धा कुठेतरी त्यांची भूमिका ही साशंक पद्धतीने दिसते आणि त्याच्यामुळे विविध आंदोलनं सुरू आहेत. आता परभणीवरून लॉंग मार्च या ठिकाणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या इथे दाखल होणार आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी आम्ही सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज आम्ही तिथे आंदोलन केलेलं आहे आणि त्या गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येईल म्हणून आम्ही 3 जानेवारीला आवाहन केलेलं होतं. त्या पद्धतीने आम्ही तिथं आंदोलन केलेलं आहे, निदर्शनं केलेले आहेत. विभागीय आयुक्त साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्हाला हजारो निवेदनं येत आहेत, ते काय तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकताय का? तुमची शासनाची भूमिका काय, सरकारने भूमिका काय घेतलेली हे लोकांना कळू द्या. इथल्या 18 पगड बहुजन समाजावरती अन्याय व्हायला लागला आहे, त्यांना न्याय कोण देणार? तुम्ही जर त्या खुर्चीवर बसलेला आहात तर न्याय द्या.
जर तुम्ही न्याय द्यायला जर तुम्ही अपयशी ठरले तर आज लोकशाही पद्धतीने रोडवर उतरलेला, रस्त्यावर उतरलेला जो समाज आहे, हा संपूर्ण 18 पगड बहुजन समाज हा जर उद्या याने जर कायदा हातात घेतला तर तुम्हाला पळायला जागा मिळणार नाही. तर ही मोठी शोकांतिका आहे की मला हा शब्द या ठिकाणी आज उच्चारावा लागला. कारण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीच्या माध्यमातून प्रजेची सत्ता आणण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं किंवा जे त्यांनी इथे निर्माण करून ठेवले संविधान, त्याची जर आज अंमलबजावणी होत नसेल आणि इथल्या सामान्याला, इथल्या बहुजन वर्गाला, इथल्या शोषित पीडित वंचित समाजाला जर आपल्याकडून न्याय मिळत नसेल तर हे सरकार आमचं सरकार नाही. या सरकारला धारेवर धरल्याशिवाय आणि यांना घरी पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हीच आमची भूमिका आहे. धन्यवाद. जय भीम.